नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे जय हिंद पाठशाला या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण पंचायत राज वरील प्रश्न पाहणार आहोत। या अगोदर मी 30 प्रश्न अपलोड केले, जर ते तुम्ही पाहिले नसतील तर पाहून घ्या, म्हणजे तुम्हाला समजून जाईल की प्रश्नाचा महासागर किती मोठा आहे आणि त्यातून आपल्याला काय फायदा होतो। चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, जास्तीत जास्त गरजू मित्रांपर्यंत शेअर करा आणि हो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला मात्र विसरू नका। प्रश्न क्रमांक 31, 73व्या संशोधन अधिनियम 1993 अनुसार ग्रामपंचायतींना देण्यात आलेल्या नवीन जबाबदाऱ्या। आता आपल्याला 73व्या घटना दुरुस्तीबद्दल त्यांनी विचारलेलं आहे। आता त्यामध्ये कुठल्या कुठल्या जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत असं तर प्राथमिक दिसतंय, पण खाली लिहिलेलं आहे वरीलपैकी कोणतेही वाक्य बरोबर नाही। भूमी सुधारणा कायदा लागू करणे बरोबर, वन उद्योग लघु व कुटीर उद्योगांना विकास करणे हे पण बरोबर आहे। क आहे तांत्रिक व व्यावसायिक शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देणे हे पण बरोबर आहे। गावातील जनतेसाठी मनोरंजनाची व्यवस्था करणे हे मात्र चुकीचं आहे, कारण मनोरंजन आणि 73व्या घटना दुरुस्तीचा कुठलाही संबंध नाही। म्हणजे आपल्याला कुठलं वाक्य बरोबर नाही असं विचारलंय आणि ते आहे ड, म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। यानंतर प्रश्न क्रमांक 32, भारतात पंचायत राजच्या दृष्टीने हे प्रगती पाऊल मानले जाते। आता कुठलं प्रगतीचं पाऊल मानलं जातं पंचायत राजच्या दृष्टीनं आपल्या सर्वांनाच माहीत आहे, ते म्हणजे 73वी आणि 74वी घटना दुरुस्ती। म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 ड फक्त। यानंतर प्रश्न क्रमांक 33, 73व्या घटना दुरुस्तीशी संबंधित पुढील पर्यायापैकी योग्य पर्याय निवडा। अ आहे 73व्या घटना दुरुस्तीनुसार पंचायत राज संस्थांना घटनात्मक दर्जा प्राप्त करण्यात आला बरोबर। त्यानंतर ब आहे 73वी घटना दुरुस्ती 1976 मध्ये झाली नाही, चुकीचं आहे। 73वी घटना दुरुस्ती 1993 मध्ये झाली। त्यानंतर क आहे संविधानात 11व परिशिष्ट याचा समावेश करण्यात आला, हे सुद्धा बरोबर आहे। आणि महिलांसाठी 1/3 जागा राखीव ठेवण्यात आल्या, म्हणजे अ क ड। म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अ क ड। यानंतर प्रश्न क्रमांक 34, महाराष्ट्र राज्य वित्त आयोगाची स्थापना कधी झाली। आता महाराष्ट्र राज्य वित्त आयोग म्हणलं की आपल्याला 1994 ही गोष्ट आठवणीत येते, म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 1994। यानंतर प्रश्न क्रमांक 35, 74व्या घटना दुरुस्तीमध्ये खालीलपैकी कुठली बाब समाविष्ट नाही। आता 74वी घटना दुरुस्ती म्हटले त्यामुळं नगरपालिका, राज्य निवडणूक आयोग आणि जागांचं आरक्षण ह्या गोष्टी तर आहेत, पण ग्रामपंचायत नाही। ग्रामपंचायत 73व्या घटना दुरुस्तीने 243 कलम आहे, त्यामुळं क नाही। म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 क फक्त। यानंतर प्रश्न क्रमांक 36, भारतीय राजघटनेच्या कलम 243 जी बाबत खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत। आता त्यांनी आपल्याला 243 जी कलम विचारलेलं आहे आणि त्याबद्दल कुठली विधानं बरोबर आहेत हे सांगितलं। जी म्हटलं की जबाबदाऱ्या आणि अधिकार येतात, म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 फक्त ड। म्हणजेच 243 जी मध्ये पंचायत अधिकार, प्राधिकार आणि जबाबदाऱ्या आहेत, म्हणजेच ड फक्त पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर आहे। 37, 74व्या घटना दुरुस्ती अन्वये संक्रमणीय क्षेत्र छोटे किंवा मोठे नागरी क्षेत्र म्हणजेच खालील घटक विचारात घेऊन राज्यपालांनी सार्वजनिक सूचनेद्वारे
सूचित केलेले क्षेत्र. तर ते आहे लोकसंख्या, लोकसंख्येची घनता, कृषी व्यतिरिक्त इतर रोजगाराचे प्रमाण आणि आर्थिक महत्त्व. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अ, ब, क, ड. यानंतर प्रश्न क्रमांक 38. 74व्या घटनादुरुस्ती कायद्याच्या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? अ आहे, या कायद्याने भारताच्या संविधानात भाग 11A जोडला आहे. या कायद्याने भारताच्या संविधानात 12वे परिशिष्ट जोडलेले आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ब फक्त. 11A असा कुठलाही भाग आपल्या संविधानात नाही, म्हणजे अपूर्णपणे चुकीचं आहे. मात्र 74व्या घटनादुरुस्तीने 12वे परिशिष्ट जोडल्यामुळे ब बरोबर आहे. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 39. भारतीय राज्यघटनेतील 1992च्या 74व्या घटनादुरुस्ती कायद्याप्रमाणे शहरी भागात डॅश डॅश प्रकारच्या नगरपालिका आहेत. 3 प्रकारच्या 74व्या घटनादुरुस्तीने भारतात नगरपालिका आहेत. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. यानंतर प्रश्न क्रमांक 40. 74वी घटनादुरुस्ती 1992 अन्वये संक्रमित क्षेत्र, छोटे किंवा मोठे नागरी क्षेत्र खालील कोणते घटक विचारात घेऊन सूचित केलेले क्षेत्र होय? अ आहे लोकसंख्या व ब आहे लोकसंख्येची घनता, क आहे आर्थिक महत्त्व आणि ड आहे स्थानिक प्रशासनासाठी उभारलेला महसूल. हे चारीच्या चारी 74वी घटनादुरुस्ती 1992 अन्वये संक्रमित क्षेत्र आणि छोटे किंवा मोठे नागरी क्षेत्र म्हणजे हे पूर्ण घटक या क्षेत्रांमध्ये येते. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अ, ब, क, ड. यानंतर प्रश्न क्रमांक 41. 73वी घटनादुरुस्ती अधिनियम 1992 ज्यांचा उद्देश पंचायत राज्यास उत्तेजन देणे, त्याने खालीलपैकी कोणत्या बाबी दिलेल्या आहेत? तर राज्यघटनेच्या अनुच्छेद 40 ला व्यावहारिक आकार दिला आहे. म्हणजेच काय, तर 40 हे कलम ग्रामपंचायती संबंधी आहे आणि त्याला 73व्या घटनादुरुस्तीने पंचायत राज्यास म्हणजेच ग्रामपंचायत स्थापन करण्यास आकार दिला आहे. त्याचबरोबर प्रातिनिधिक लोकशाहीचे रूपांतर सहभागी लोकशाहीमध्ये केले आहेत. म्हणजे आपली जी ग्रामसभा वगैरे होते त्यामध्ये लोकांचा सहभाग असतो, पण जो निवडून दिलेला प्रतिनिधी असतो जसं की आमदार, खासदार, लोकसभा आमदार, लोकसभा खासदार असं ते प्रतिनिधी झाले, पण प्रत्यक्ष सहभाग मात्र ग्रामसभेत होतो. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ब आणि क. यानंतर प्रश्न क्रमांक 42. पंचायत राज व्यवस्थेला पहिल्यांदा घटनात्मक दर्जा मिळवून देणारी घटनादुरुस्ती कोणती? तर पंचायत राज व्यवस्थेला पहिल्यांदाच घटनात्मक दुरुस्ती नेमून देणारी 73वी घटनादुरुस्ती आहे. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. यानंतर प्रश्न क्रमांक 43. स्थानिक शासन ह्या विषयाचा समावेश भारतीय संविधानाच्या 7व्या सूचीतील डॅश डॅश यादीमध्ये करण्यात आलेला आहे. स्थानिक शासन म्हटलं की राज्य या सूचीमध्ये किंवा या यादीमध्ये स्थानिक शासन या विषयाचा समावेश केलेला आहे. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 राज्य. यानंतर प्रश्न क्रमांक 44. भारतीय राज्यघटनेच्या 12व्या अनुसूचीमध्ये कोणत्या विषयांचा समावेश होतो? आता 12वी अनुसूची म्हटलं की आपल्याला माहिती आहे रस्ते, पूल, झोपडपट्टी पुनर्वसन, अग्निशामक सेवा, टपाल सेवा. म्हणजेच काय, तर अ, ब, क, ड हे सर्व विषय 12व्या अनुसूचीमध्ये येतात. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4
अ ब क ड. यानंतर प्रश्न क्रमांक 45, खालील विधाने विचारात घ्या. अ आहे 73व्या घटनादुरुस्ती अंमलबजावणी करणारे महाराष्ट्र हे भारतातील पहिले राज्य आहे. एकदम चुकीचं आहे, कारण राजस्थान हे पहिले राज्य आहे आणि आंध्र प्रदेश हे दुसरं राज्य आहे. त्यानंतर ब आहे 73व्या घटनादुरुस्तीमधून मिझोराम, मेघालय आणि नागालँडला सूट देण्यात आली. हे मात्र बरोबर आहे. मिझोराम, मेघालय, नागालँड आणि जम्मू काश्मीर या राज्यांना 73वी घटनादुरुस्ती करून सूट देण्यात आलेली आहे. म्हणजे ब बरोबर अचूक. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ब फक्त बरोबर. यानंतर प्रश्न क्रमांक 46, हा प्रश्न जोड्या लावा आहे आणि या प्रश्नामध्ये एकीकडे कलम दिलेले आहेत, तर त्या कलमामध्ये कुठल्या तरतुदी आहेत त्या दुसरीकडे दिल्यात. आता हे कलमे पाठच ठेवायची. 243 क. 243 क म्हणलं की ग्रामसभा. त्यानंतर 243 घ. 243 घ म्हटलं की जागांचे आरक्षण. त्यानंतर 243 ख. 243 ख म्हटलं की पंचायत राज्याची स्थापना म्हणजेच 2. आणि 243 ट म्हटलं की पंचायतीच्या निवडणुका. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 243 ला 3, क ला, अ ला 3, ब ला 4, क ला 2 आणि ड ला 1. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. यानंतर प्रश्न क्रमांक 47, पुढील 2 विधानापैकी कोणते विधान योग्य नाही? योग्य नाही किंवा अचूक, बिनचूक असे पर्याय आपल्याला परीक्षेत विचारले तर चटकन त्याच्यासमोर आपण खूण करून घ्यायची की यांना नेमकं विचारायचं आहे का. तर योग्य नाही म्हणजे चुकीचं विचारायचं आहे आपल्याला प्रश्न क्रमांक 47 मध्ये. चला तर मग पाहूया प्रश्न क्रमांक 47. अ आहे पंचायत ही ग्रामसभेची कार्यकारी समिती आहे. हे एकदम बरोबर आहे. 73व्या घटनादुरुस्तीने ग्रामसभेचा कार्यकाळ 5 वर्ष निश्चित केला आहे. हे काही बरोबर नाही, म्हणजे ब चूक आणि अ बरोबर. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ब केवळ. त्यानंतर प्रश्न क्रमांक 48, ग्रामीण व शहरी शासन व्यवस्थेत सशक्त करण्यासाठी प्रथम कोणत्या 2 विधेयकं संसदेसमोर आणली? आता राजीव गांधीच्या काळामध्ये ही विधेयकं समोर आली, पण लोकसभेने मंजूर केली आणि राज्यसभेने नामंजूर केल्यामुळं ते विधेयकं लोकसभा विसर्जन झालं की ते बरखास्त झाले. ते होते विधेयक 64 व 65 दुरुस्ती विधेयक. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. यानंतर प्रश्न क्रमांक 49, 73व्या आणि 74व्या घटनादुरुस्ती अधिनियमात तरतुदीबाबत खालील विधाने विचारात घ्या. आता आपल्याला 73 आणि 74 दोन्ही घटनादुरुस्तीमधल्या विधाने विचारात घ्या म्हटले, तर आपण पाहून घेऊ. तर अ आहे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीसाठी असलेले जागाचे आरक्षण हे अनुच्छेद 334 मध्ये उल्लेख केलेल्या कालावधी समाप्त झाल्यावर निष्प्रभावी होईल. बरोबर आहे. त्यानंतर महिलांसाठी असलेले जागाचे आरक्षण हे अनुच्छेद 334 मध्ये उल्लेख केलेल्या कालावधीत समाप्त झाल्यावर निष्पन्न होईल. ब मात्र चूक आहे. अ बरोबर आहे. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अ फक्त बरोबर. यानंतर प्रश्न क्रमांक 50 योग्य जोड्या लावा. अ आहे 243 क्यू. आता आपल्याला लक्षात ठेवायच्या ह्या कलम मात्र 243 A to Z सगळं लक्षात ठेवायचं, म्हणजे आपल्याला कुठलाही प्रश्न 73वी किंवा 74वी घटनादुरुस्तीवर आला तर सॉल्वच करता येईल. 243 क्यू असं म्हटलं की आपण लक्षात ठेवायची नगरपालिकेची स्थापना. 243 टी म्हटलं की जागांचे आरक्षण. 243 झेड म्हटलं नगरपालिकेच्या लेखापरीक्षण आणि 243 वाय म्हटलं की वित्त आयोग. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1
यानंतर आपण पुढील भाग भेटूया। भाग शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद। आणि हो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त गरजू मित्रांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका।